तर विजयदुर्ग किल्ल्यावरील वेंकट बुरुज हा ढासळतोय। तीव्र लाटांमुळे बुरुजाची झीज होतीये। भरतीच्या वेळा आणि खाऱ्या पाण्याचा परिणाम या बुरुजावर होतोय। ढासळणाऱ्या बुरुजाकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होतंय, त्यामुळे शिवप्रेमी नाराज झालेले आहेत। शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर अभिमानानं उभा असलेल्या विजयदुर्ग किल्ला हा कोकणच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार। अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंद झाल्यामुळे या किल्ल्याची शान वाढली आहे। मात्र या ऐतिहासिक वास्तूवर आता निसर्गाचा प्रचंड लाटांचा धोका निर्माण झालाय, त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केलेली आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। पाहूयात। छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकन मिळालेल्या म्हणजे ज्याला युनेस्को मध्ये आता नुकतंच नामांकन मिळालं आणि युनेस्कोच्या यादीमध्ये ज्या किल्ल्याचा समावेश झाला तो विजयदुर्ग किल्ला। आणि सध्या हा विजयदुर्ग किल्ला कुठेतरी ढासळताना पाहायला मिळतोय। मी आता सध्या उभा आहे या विजयदुर्ग किल्ल्यावरच आणि आपण जर पाहिलं तर या किल्ल्याचा जो वेंकट बुरुज आहे या वेंकट बुरुजाच्या जवळच आपण आहोत। आणि जर आपण पाहिलं अतिशय अजस्त्र लाटा ज्या आहेत या मोठ्या प्रमाणात लाटा या बुरुजावर येऊन आढळतात। आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बुरुजाचा काही भाग जो आहे तो ढासळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। लाटांचा मारा जो आहे तो या बुरुजावर होताना पाहायला मिळत आहे। अजस्त्र लाटा ज्या आहेत त्या अगदी या बुरुजावर येऊन आढळतात आणि त्यामुळे कुठेतरी हा भाग जो आहे तो कुठेतरी कोसळताना पाहायला मिळतोय। मात्र जर शिवप्रेमींकडून जर याबाबतची माहिती घेतली तर कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे, कारण मागील अनेक वर्षांपासून केंद्रीय पुरातत्व विभागाकडून कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दुरुस्ती जी आहे ते व्यवस्थित दुरुस्ती होत नाही आहे। फक्त कागदावर दिखावा करण्यासाठी ही दुरुस्ती केली जाते असा काही आरोप जो आहे तो या ठिकाणी शिवप्रेमींकडून केला जातो। पुरातत्व विभागाकडे वारंवार मागणी करून देखील अशा पद्धतीची कामांची डागडुजी केली जात नाही, त्यामुळे कुठेतरी शिवप्रेमींमधून देखील नाराजीचा सूर जो आहे तो उमटताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।